नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एका दिवसाच्या बातम्यांमधून एखाद्या देशाची ध्येय, त्याचं सामर्थ्य आणि भविष्याची दिशा कशी समजू शकते? चला तर मग आज आपण 9 फेब्रुवारी 2026 हा एक दिवस भारतासाठी काय घेऊन आला होता आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे बघूया. तर मग मूळ प्रश्न तोच राहतो, एका दिवसात देश खरंच कसा बदलतो? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया 9 फेब्रुवारी 2026च्या काही निवडक आणि महत्त्वाच्या घडामोडींसोबत. सुरुवात करूया संरक्षण क्षेत्रापासून, जिथे भारतानं एक खूप मोठी झेप घ्यायची तयारी केलीय. तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातही भारताचा झेंडा जागतिक स्तरावर फडकलाय. आणि हो, सामाजिक कल्याणाच्या दिशेनेही एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय. म्हणजे बघा, डिफेन्स, एज्युकेशन, सोशल वेलफेअर सगळंच एका दिवसात. या सगळ्याचा नेमका अर्थ काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. एखादा देश कुठे चाललाय हे ओळखायचं असेल तर त्याची राष्ट्रीय ध्येय बघायला हवीत. आणि भारताची महत्वाकांक्षा काय आहे हे काही मोठ्या निर्णयांवरून अगदी स्पष्ट दिसतंय. याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे भारत आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून 100 पेक्षा जास्त अत्याधुनिक राफेल विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे. ही काही साधीसुधी लढाऊ विमानं नाहीत, ती लेटेस्ट शस्त्र आणि सेन्सर्सनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे भारताची सामरिक क्षमता प्रचंड वाढणार आहे. डिफेन्स इतकंच महत्त्वाचं आहे देशाचं आरोग्य. आणि याच बाबतीत सरकारनं 2030 सालासाठी एक खूप मोठं ध्येय ठेवलंय, ते म्हणजे भारताला कुपोषणमुक्त करणं. विचार करा, हे ध्येय गाठलं तर आपल्या पुढच्या पिढीचं आरोग्य किती सुधारेल आणि आपला देश किती सक्षम होईल. पण फक्त कुपोषणमुक्ती एवढंच ध्येय नाहीये. भारताने भविष्यासाठी अनेक मोठी उद्दिष्ट ठेवली आहेत. जसं की 2047 पर्यंत $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणं, 2035 पर्यंत स्वतःचं स्पेस स्टेशन उभारणं, 2030 पर्यंत जगातलं ड्रोन हब बनणं आणि 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणणं. यावरून भारताची भविष्यासाठीची महत्वाकांक्षा किती मोठी आहे याचा अंदाज येतो. पण नुसती ध्येय ठरवून भागत नाही, बरोबर. ती पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य लागतं. आणि हे सामर्थ्य 2 प्रकारचं असतं. एक शक्ती जी देशाचं रक्षण करते आणि दुसरी जी देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाते. तर ह्या 2 प्रकारच्या शक्ती आहेत. एक आहे हार्ड पॉवर, म्हणजे आपली लष्करी ताकद, जी राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप गरजेची आहे. आणि दुसरीकडे आहे ग्रीन पॉवर, म्हणजे शाश्वत ऊर्जा आणि आर्थिक विकास, जे देशाच्या फ्युचर ग्रोथसाठी महत्त्वाचे आहेत. आणि भारत या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करतोय, हे विशेष. आता ग्रीन पॉवरचं एक उत्तम उदाहरण बघूया. नीती आयोगाने एक प्लॅन बनवलाय, ज्यानुसार 2035 पर्यंत आंध्र प्रदेशला देशाचं प्रमुख रिन्युएबल एनर्जी हब बनवायचं आहे. भारताला क्लीन एनर्जीकडे नेण्यासाठी हे एक जबरदस्त पाऊल आहे. देशाचं खरं सामर्थ्य फक्त मोठ्या प्रकल्पांमध्ये नसतं, तर ते तळागाळातील सक्षमीकरणातून येतं. कर्नाटकात गौरीबिदानूर इथे देशातलं पहिलं महिला नेतृत्वाखालचं इंडस्ट्रियल पार्क सुरू झालंय. फिक्की आणि कर्नाटक सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या या पार्कचा उद्देश अगदी स्पष्ट आहे: महिलांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये संधी द्यायची आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं. मोठमोठ्या योजना तर आहेतच, पण देशाची खरी ओळख तर तिथल्या लोकांच्या कर्तृत्वाने होते, नाही का? चला तर मग अशाच काही व्यक्ती आणि टीम्सबद्दल बोलूया, ज्यांनी आपल्या कामगिरीने देशाचं नाव मोठं केलंय. जरा कल्पना करा, स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या एका छोट्याशा कल्पनेला जागतिक स्तरावर खूप मोठा सन्मान मिळतो. अशीच एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे एका भारतीय समाजसुधारकाची. त्यांनी काय केलं तर एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली. शहरी झोपडपट्ट्यांमधल्या दुर्लक्षित ओसाड भिंतींना त्यांनी बोलकं केलं. या भिंती आता फक्त भिंती राहिल्या नाहीत, तर त्या मुलांसाठी एक ओपन क्लासरूम बनले आहेत, जिथे ती वाचन, लेखन, गणित आणि आरोग्याबद्दल शिकतात. आणि याच अद्भुत कामासाठी रुबल नागी यांना दुबईतल्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर प्राइज मिळालाय. आणि पुरस्काराची रक्कम आहे तब्बल $10 लाख. खरंच खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. शिक्षणासोबतच खेळातही भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. हरियाणाच्या महिला संघाने भारतीय रेल्वेला हरून 72वी सिनियर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप जिंकलीय. हा विजय त्यांच्या टीमवर्क आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण आहे. देशाची प्रगती फक्त दिल्लीतून होत नाहीये. खरी इनोव्हेशन तर राज्यांमध्ये होताना दिसतीये. वेगवेगळी राज्य स्वतःच्या पातळीवर खूप धाडसी आणि नवीन उपक्रम राबवत आहेत, जे देशाच्या विकासाला एक नवी दिशा देत आहेत. उदाहरणार्थ बघा, केरळ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट सादर करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंय. कर्नाटकात येणाऱ्या पंचायत निवडणुकांसाठी मतपत्रिका आणि मतपेट्या वापरण्यास मंजुरी दिलीय.
तर ओडिशामध्ये ब्लॅक स्वॉन समिट आयोजित केली गेली. ही समिट होती अशा अनपेक्षित घटनांबद्दल ज्या टेक्नॉलॉजीच्या जगात मोठे बदल घडवू शकतात. या सगळ्यावरून कळतं की प्रत्येक राज्य किती वेगळ्या पद्धतीने विचार करते. आत्ता देशात एवढं सगळं घडतंय त्याचा परिणाम भारताच्या जागतिक प्रतिमेवर तर होणारच. तर मग बघूया आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत कुठे उभा आहे. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 नुसार भारत जगात 30व्या क्रमांकावर आहे. आता सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लष्करी किंवा आर्थिक ताकदीऐवजी आपल्या संस्कृतीने, विचारांनी आणि मुत्सद्देगिरीने जगावर प्रभाव टाकणे. या यादीत अमेरिका पहिल्या तर चीन दुसऱ्या नंबरवर आहे. भारताचे हे स्थान दाखवून देतं की आपला सांस्कृतिक वारसा आणि आपले आंतरराष्ट्रीय संबंध किती महत्त्वाचे आहेत. आणि हेच आंतरराष्ट्रीय संबंध अजून मजबूत करण्यासाठी भारतीय नौसेनेचं जहाज INS सुदर्शिनी लोकायन 26 नावाच्या प्रवासावर निघाला आहे. आणि या प्रवासातला त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय थांबा होता ओमानमधला सलालह बंदर. याचा उद्देश आहे भारताचा सागरी वारसा जगाला दाखवणं आणि वेगवेगळ्या देशांसोबत मैत्रीचे संबंध वाढवणं. आणि आता एक अशी बातमी जी भारताचं जागतिक स्तरावरचं महत्त्व आणखी वाढवेल. भारत 2027 साली होणाऱ्या आशियाई रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिपला होस्ट करणार आहे. यामुळे स्पोर्ट्सच्या ग्लोबल मॅपवर भारताला एक महत्त्वाचं स्थान नक्कीच मिळेल. तर संरक्षण, तंत्रज्ञान, सामाजिक कल्याण, क्रीडा, आंतरराष्ट्रीय संबंध या सगळ्या वरवर वेगळ्या वाढणाऱ्या बातम्या, पण त्या खरं तर एकाच धाग्यात गुंफलेल्या आहेत. त्या एकाच गोष्टीकडे इशारा करतात, एक असा भारत जो गतिमान आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे. मग ह्या सगळ्या घडामोडींमधून भारताच्या भविष्याचं नेमकं कोणतं चित्र उभं राहतं? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?